दिवा शहरात 24 ते 26 जुलै दरम्यान मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष कॅम्पवर ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। SIRचा मूळ उद्देश घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणे असताना केवळ कॅम्पद्वारे EF फॉर्म भरून घेण्यावर भर दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि कामानिमित्त बाहेर असणारे मतदार वंचित राहू शकतात असे सांगत BLO कडून प्रत्यक्ष घरोघरी पडताळणी झाली का याबाबत निवडणूक प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी काळात मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम म्हणजे SIR हाती घेण्यात आलेला आहे। परंतु 144 कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील ठाणे महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 27, 28 आणि 29 मध्ये SIR प्रक्रिया व्यवस्थितरित्या राबवताना दिसत नाहीये। SIR पद्धत म्हणजे प्रत्येक BLOनी घरोघर जाऊन तो मतदार त्या घरात राहतो की नाही, तो खरा मतदार आहे की नाही याची माहिती घेऊन तो फॉर्म भरणं हे बंधनकारक आहे। परंतु दिवा विभागात हे कुठे होताना दिसत नाही। दिवा विभागातील 27, 28 आणि 29 वार्ड क्रमांकामध्ये कोणताही BLO आजपर्यंत घरी गेलेला नाही। कालच ठाणे महानगरपालिका दिवा प्रभाग समिती मार्फत एक पत्रक काढण्यात आले आणि त्या पत्रकात असं म्हणण्यात आले की दिनांक 23, 24 आणि 25 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत लोकांनी ज्या ज्या बूथवरती मतदान केलं होतं त्या बूथवरती जाऊन त्यांनी SIRचा फॉर्म भरायचा आहे। म्हणजे जे निवडणूक आयोगाने संपूर्ण देशाला लावण्यात आलेले की SIR पद्धती घरोघरी जाणार, परंतु ही पद्धत दिव्यात कुठेही दिसत नाही। दिव्यात या गोष्टीला हरताळ फासली जात आहे। जर SIR जर कॅम्प पद्धतीने लावण्यात आला तर तो खरा मतदार आहे का ह्याची माहिती कशी भेटेल? आम्ही मागे या संदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी दिव्यातून 17,000 ही बोगस मतदार आहेत याची यादी निवडणूक आयोगाला दिली होती, परंतु याची कोणतीही दखल निवडणूक आयोगाने घेतलेली नव्हती। जर आता SIR पद्धतीने जर घरोघर जाऊन जर हे शहानिशा केली नाही की तो माणूस इथे राहतो की नाही, माणूस मृत आहे की जिवंत आहे याची संपूर्ण माहिती या SIR फॉर्म मध्ये भरणं बंधनकारक असताना सुद्धा दिव्यात अशा पद्धतीचं काम होत नाहीये। कॅम्प लावण्यात आलेला आहे। कॅम्प लावणं अख्ख्या देशात कुठे नाही, परंतु हे दिव्यात फक्त या 3 वॉर्डात लावलं गेलंय। म्हणजे याचा अर्थ निवडणूक आयोगाची जी BLOची टीम आहे ही सक्षम नाहीये। याचा पुरावाच निवडणूक आयोगाने दिलेला आहे की दिव्यात आम्ही सक्षमपणे ही SIR पद्धत आम्ही राबवू शकत नाही। या संदर्भात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्य निवडणूक आयोगाला मेलद्वारे पत्र दिलं होतं की अशी ज्या पद्धतीने दिव्यात जी SIR पद्धत चाललेली आहे ती तात्काळ आपण थांबवण्यात यावी आणि जोपर्यंत तुमचे सक्षम BLO तुम्हाला तुमचे पदाधिकारी भेटत नाहीत का, अधिकारी तुम्हाला सक्षम भेटत नाही, तोपर्यंत ही यंत्रणा थांबवण्यात यावी। आणि ज्यावेळी तुम्हाला अधिकारी सक्षम आणि BLO सक्षम भेटतील, जे घरोघर जाऊन लोकांची SIR फॉर्म भरतील, तेव्हा दिव्यात SIR पद्धत चालू करावी अशी आम्ही ठाम मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे।